दरम्यान गोकुळ गीतेंची भेट घेऊन त्यांना माघार घ्यायला सांगणार आहे असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। काहीही झालं तरी माघार घेणार नाही असं गोकुळ गीतेंचं म्हणणं आहे। महायुतीचे नेते माझ्यावर दबाव टाकतायत असं देखील आरोप गोकुळ गीतेंनी केलाय। आता काय त्यांना काय त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे। हाती गेली पोथी गेलेली आहे। त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादा निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। काय बोलू काय नाही त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा। पण त्यांच्या कळते की उदय सावंत साहेब आणि गिरीश महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल त्यांनी मला कॉल केला तर नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल। पण निवडणुकीतून मागे राहता होऊ शकत नाही। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही। जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही। महायुतीचे नेते माझ्यावर दबाव टाकत आहेत असं गोकुळ गीते यांनी म्हटलेलं आहे। गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत, मात्र महायुतीच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचे वारंवार प्रयत्न सुरू आहेत।